फिबोनाची यूज करून ट्रेडिंग कसं करायची? स्ट्रॅटेजी नाही तुमच्याकडे आणि ट्रेडिंग करायची आहे, तर तुम्ही फिबोनाची यूज करून बी ट्रेडिंग करू शकता. तर हे कसं करायचं आहे तुम्हाला मी पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगतो. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आज जर तुम्ही गेला तर एक तुम्हाला टूल मिळेल, टूल बॉक्समध्ये जसं की इथं दिसते. तर ह्या टूल बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला ट्रेडिंगचं टूल घ्यायचं, फिब रिट्रेसमेंट नावाचं. तर तुम्हाला स्टार्टिंगला ते अशा प्रकारे दिसेल, एकदम कलरफुल. तर ह्याला थोडंसं आपण करायचं सेटिंगमध्ये जाऊन नीट. सेटिंगमध्ये जायचं ह्याच्या आणि सेटिंगमध्ये जाऊन माझी जशी सेटिंग आहे तशी तुम्ही सेटिंग करायचं. एकदम सेम टू सेम सेटिंग करा. तर अशा प्रकारे सेटिंग करून घ्यायचं. अशा प्रकारे सेटिंग एकदम सेम केल्याच्यानंतर तुम्हाला टूल असा दिसेल. तर आता कसं यूज करायचं? तर कधीही बॉटम टू टॉप आणि टॉप टू लो, खालीपासून वरी जे आपण यूज करू शकतो, वरून खाली. जर मार्केट बुलिश आहे तर आपण बॉटम टू टॉप असा यूज करूया ह्याला. तर क्लिक करून बॉटमला लावायचं इथून वरी. ठीक आहे. तर हे पूर्ण आपलं एक लेग झाला, या एक पूर्ण मोमेंटम झालं. त्याला आपण मार्क केलो की फिबोनाचीचं 0.5, 0.6, 0.7चं जे लेवल आहे त्या लेवलच्या मध्ये मार्केट आला आणि तिथं ग्रीन हेल्दी कॅन्डल बनली की तिथून त्याचं हाय ब्रेक झालं की बाय करायचं. ठीक आहे. बाय केली की एसएल तुम्हाला लावावं लागेल या रेड लेवलच्या आणि खाली, नाही तर लास्ट कॅन्डल होणार जे स्ट्रॉंग गिरिंग कॅन्डल आहे ते स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल. तर त्याच्यात थोडंसं स्पेस सोडून थोडं खाली लावायचं आणि टार्गेट तुम्हाला 1:2 1:3चं करायचं. तर इथं तुम्ही बाईंग आणि सेलिंग दोन्ही पकडू शकता फिबोनाची यूज करून. आता मार्केट आहे बेरिश, तुम्हाला फिबोनाची वरून खाली मार्क करायचं. मार्क केलं, इथं आला 0.7 चालेल. तिथे एक सेलिंगचं सप्लाय बी होती. असं याला रजिस्टर बी म्हणतात काही लोक, पण ती सप्लाय होती. ओके. तर थोडेसे नाव चेंज असतील बघ, ठीक आहे. ही सप्लाय होती. त्या सप्लायला आला आणि हेल्दी रेड कॅन्डल बनली जे स्ट्रॉंग कॅन्डल होती. त्याचं लो ब्रेक झालं, एंट्री घेतलं मी आणि एस-एल तुम्हाला ह्या रेड लेवलच्या वरी लावायचं होतं. बट आता सप्लाय आहे तर सप्लायच्या वरी एस-एल लावायचं. टी-पी तुम्हाला 1:2 1:3चा मिळून जाईल. तर हे दोन प्रकारे तुम्ही बुलिश मार्केट आणि बेरिश मार्केटमध्ये यूज करू शकता. तर तुम्हाला फिबोनाचीवर फुल व्हिडिओ पाहिजे असेल कमेंटमध्ये व्हिडिओ असं टाईप करून कमेंट करा.